बाबू नाय बाबू शेठ म्हणत पहिल्यांदा अस्सल आगरी कोळी भाषेचा जलवा दाखवणारा बाबू हा चित्रपट 2 ऑगस्टला प्रदर्शित होतोय। या निमित्त या चित्रपटाच्या टीमशी आमच्या प्रतिनिधी गौतमी शिकलगार यांनी साधलेला हा संवाद। आपण नेहमी ॲक्शनचा फुल धमाका बॉलिवूड किंवा साऊथ इंडियन फिल्म्समध्ये बघतो, पण हे चित्र आता मराठीत सुद्धा येतं आहे आणि आपल्याला 2 ऑगस्टला बाबू भेटायला येणार आहे। अर्थातच 2 ऑगस्टला पहिला आगरी कोळी भाषेतला बाबू चित्रपट आपल्याला भेटायला येणार आहे आणि कोल्हापुरात त्यांची टीम आपल्यासोबत आली आहे। माझ्यासोबत दिग्दर्शक मयूर शिंदे सर आहेत। नमस्कार सर। नमस्कार 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 कोल्हापूर। सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडतोय, बाबू चित्रपट KGF किंवा पुष्पासारखा असेल का? नाही, बाबू चित्रपट हा फक्त बाबूसारखा असेल। ही संकल्पना काय आहे? संकल्पना अगदी सोपीच आहे, तुमच्या आमच्यातलीच आहे। बाबू हा तुमच्या आमच्यातलाच एक 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 गुण आहे जो सगळ्यांमध्ये असतो आणि ते आम्ही फक्त एका वेगळ्या भाषेत, जी भाषा आत्तापर्यंत कधी वापरली गेली नाही किंवा त्यांचा जो टशन असतो, त्यांचा जो राहण्याचा वागण्याचा जो काय पद्धत असते, ती थोडीशी अशी ॲग्रेसिव्ह आणि अशी असते आणि ती तुम्हाला धमाल देऊन जाईल, तुम्हाला तो स्वॅग देऊन जाईल, ॲक्शन देऊन जाईल। सो त्यामुळे आम्ही विचार केला की हा सिनेमा आपण आगरी भाषेत बनवूया। ट्रेलरमधून 90चा लुक आमच्यासमोर आला आहे, सो प्रेक्षकांना यात काय पाहायला मिळणार आहे? हां, नक्कीच याच्यामध्ये 90चंच काही म्हणजे त्यावेळेला चालणारे रेती माफियाज किंवा मग त्यामध्ये बाबू कसा अडकतो आणि मग पुढेचा प्रवास कसा होतो आणि तो कसा उभा राहतो, हे सगळं आहे। आणि त्याच्यामध्ये सरप्राईज पॅकेज आहे की कोण कोण त्याच्या मागावर आहे आणि तो कसा गेम पलटतो, हे तुम्हाला नक्की बघायला मिळेल। माझ्यासोबत आत्ता मराठी मावळा म्हणून आपण ज्याला ओळखतो असं अंकित मोहन आहेत। सो सर, बाबू रिलीज होतो आहे आणि त्यात तुमची पहिल्यापासून आम्ही तुम्हाला एक हिस्टॉरिकल मूवीजमधून वॉरियर लाईक भूमिका बघतो आहे, तर वॉरियर सिक्वेन्स फाईट सीन जो असतो तो आणि आत्ता बाबूमध्ये जे ॲक्शन फिल्ममध्ये करताय तुम्ही फाईट, तर त्या फाईटमध्ये आणि ह्या फाईटमध्ये काय डिफरेन्शिएट वाटते का तुम्हाला? काय? सबसे पहले तो छत्रपति शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव। और जैसा आपने बोला कि दोनों का डिफरेंस क्या है, राइट? सो मेरे ख्याल से दोनों एक बहुत बड़ी जिम्मेदारी है। पहले जो मावड़े जो रहते थे, जो उनको अनसंग वॉरियर्स बोला जाता था, मतलब जिनके बारे में ज़्यादा लोगों को पता नहीं है। मेरे ख्याल से फर्जंद जब आई थी तब बहुत सारे परसेंटेज ऑफ मराठी कैटेगरी लोगों को फर्जंद नहीं पता थे, बट जब वो आई तब लोगों को उनके बारे में पता चला। एंड जहाँ तक ऐसे कैरेक्टर को लुक की बात है, तो ये एक थोड़ा हीरोइक एक स्वैग फॉर्म में चला जाता है, तो जिम्मेदारी दोनों की है, यू नो। और अगर मैं अपने आप को धोती में और बाराबंदी में देखता हूँ घोड़ों के साथ, तो कहीं ना कहीं मुझे बाइक पे स्टाइलिश कपड़े पहन के डांस करना, यू नो, मतलब वो सब भी चाहिए लाइफ में यार, किसको नहीं चाहिए। आणि सर, चित्रपटामध्ये 2 हिरोईन्स आहेत, सो ह्याच्या आधी हिरोईन नव्हती आणि आता डायरेक्ट 2 हिरोईन्स आहेत, सो त्याबद्दल काय सांगा? भगवान जब देता है चप्पड़ फाड़ के देता है। तो मुझे ऐसा लगता है कि पहले मैं बहुत सारे घोड़ों पे बैठा करता था, अभी फ़िलहाल भगवान ने 2 हीरोइन दी हैं। बट एनीवे, इट्स नॉट अबाउट द हीरोइन, दोनों हर कैरेक्टर ने अपना रोल बहुत अच्छा निभाया है। एंड बाबू के लिए मैंने इसलिए बोला कि रिलेटेबल कैरेक्टर है हर कॉमन मैन के लिए, बिकॉज मैंने दिल्ली की लाइफ अगर अपनी देखूं तो वो सेम है जो मैंने बाबू में बहुत सारे सीन्स में करी है, और जो लेटर पार्ट ऑफ बाबू है आफ्टर इंटरवल, वो शायद महाराष्ट्र का बॉम्बे का अंकित है, जिसने बहुत जिम्मेदारियाँ, चेंजेस, यू नो, सब चीज़ों के साथ एक वेल क्राफ्टेड लाइफ में जो मैं अभी एंटर कर रहा हूँ। तो यू नो, पहले जो होती है एक टीन एज लाइफ में आप बेफिक्रे होते हो, आप किसी चीज़ के बारे में सोचते नहीं हो। सो आई गेस वो फ्लेवर मुझे लाइफ में बहुत रिलेटेबल फील हुआ है। आफ्टर ऑल हे महाराष्ट्र आहे। माझ्यासोबत अभिनेत्री स्मिता तांबे, जी माझी आणि ऑल टाईम महाराष्ट्राची फेवरेट आहे। सो नमस्कार मॅडम, कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत आहे। थँक्यू सो मच। कोल्हापूरला मला येऊन प्रचंड आनंद होतो। एकतर महालक्ष्मीचं दर्शन होतं आणि दुसरी गोष्ट कोल्हापूरची जी आपली सगळी प्रेमळ माणसं आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन करण्याची संधी मिळते। सो आय ऑलवेज लव्ह टू कम कोल्हापूर। आणि आपण बाबूकडे बोलूयात। आम्ही तुम्हाला नेहमीच एका डॅशिंग आणि डेअरिंग भूमिकेत बघितलं, जसं की 73 मैल एक प्रवास वगैरे, इतकं सुंदर चित्रपट होता। सो त्यामध्ये अशा भूमिका होता आणि आता बाबूमध्ये तुमची भूमिका कशी असणार आहे? सो ॲज ऑलवेज ह्याच्यातली डॅशिंग म्हणण्यापेक्षा एक अत्यंत आतमध्ये बराच काही भूतकाळ जपून ठेवलेली अशी रिवेंज घेणारी अशी ही भूमिका आहे चारूची।
हा ॲक्च्युली सिनेमा करण्याच्या पाठीमागचं कारण जे माझं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मी मगाशीच प्रेस कॉन्फरन्समध्ये पण म्हणाले की बायकांचं मनोविश्व याला सिरियसली घेतलं जात नाही. मानसिक आजारांना आजार समजलंच जात नाही, त्याला वेड समजलं जातं. सो मुद्दा असा आहे की कितीतरी बायकांच्या आतमध्ये अशा सप्रेस गोष्टी असतात त्या वेळच्या वेळी बाहेर न निघाल्यामुळे, आणि त्या जर आतमध्ये साठून राहिल्या तर मग त्या खरंच एक वोल्कॅनो सारख्या होतात, जो वरून तर दिसायला थंड आहे पण आतमध्ये खूप काहीतरी जळत आहे. फार डे टू डे बेसिसवर आपला पास्ट जो आहे आपल्याला क्लिअर करायला पाहिजे, आपला भूतकाळ हा आपल्याला क्लिअर करायला पाहिजे. तो जर नाही केला ना क्लिअर तर मग आपण खूप आपण आपलं जगणंच संपवून टाकतो. वी आर डेड ऑलमोस्ट. सो चारुशीला हे अशा पद्धतीच्या एका वृत्तीचं असलेलं ते पात्र आहे, तशा पद्धतीचं जगणं ती जगती आहे. सो त्यामुळे ती मला फार भूमिका ट्रिगर केली आणि मी खूप दिवस ॲक्च्युली एका कमर्शियल सेटअपमध्ये वेगळ्या झोनची अशी एक भूमिका की ज्याच्यामध्ये मला दागिने घालायला मिळत आहेत, मेकअप करायला मिळतो कारण कधी मला मिळत नाही, हे सगळं करायला मिळतं आहे, अशी भूमिका मी शोधतच होते. येस, मी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना असं म्हणेन की प्लीज ही फिल्म थिएटरमध्ये बघण्याची फिल्म आहे, कारण की याच्यामध्ये डान्स आहे, मजा आहे, मस्ती आहे, ॲक्शन आहे, ड्रामा आहे, रिवेंज आहे, आणि दोस्ती आहे. सगळ्यांच्या म्हणजे एकदम हिट झालेलं ओ शेट गाणं आहे. ओ शेड बाबू शेड तुम्ही नादच केलाय थेट, ते गाणं तिकडे थिएटरमध्ये जाऊन प्लीज टोप्या घाला आणि ते नाचा, ती मजा करा, ती धमाल करा. तर धमाल करण्याचा हा सिनेमा आहे. इट विल बी अ नाईस जॉय राईड. सो मी सगळ्यांना विनंती करते की 2 ऑगस्टला बाबू नावाचा सिनेमा रिलीज होतो आहे, तो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन जरूर पहा. थँक्यू. तर कलाकारांच्या रिॲक्शनवरून तरी आपल्याला वाटते की चित्रपट खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आगरी समाजाची प्रतिमा नेहमीच आपल्याला पिक्चर्समधून एक गुंड भाई लोक अशा ह्याच्यात दाखवण्यात आली आहे. पहिल्यांदाच आगरी समाजातील अशी झणझणीपणा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याशिवाय अंकित नेहमी आपल्याला वॉरियर टाईप हिस्टॉरिकल दिसतो, तो हिंदी मालिकांमधून आपल्याला आपल्या समोर आला आहे. सो त्याची एक इंटरेस्टिंग भूमिका म्हणजे रोल आहे. सो ओव्हरऑल चित्रपट खूप इंटरेस्टिंग असणार आहे. पण थिएटरमध्ये काय होईल 2 ऑगस्टला ह्याचा रिझल्ट कळणार आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा येईल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन जितूसोबत मी गौतमी शिकलगार, एस न्यूज कोल्हापूर.